तर मित्रांनो, आपण मोरेश्वर किंवा ज्याला मोरगावचा गणपती असंही म्हटलं जातं त्या पहिल्या अष्टविनायकपासून सुरुवात करतोय. मित्रांनो, आता आपण आलोय सिद्धटेक या अष्टविनायकाच्या मंदिरात, जे की दुसरं अष्टविनायकाचं मंदिर म्हटलं जातं. मात्र तुम्ही पाहू शकता ऊन खूप आहे. आमच्यासोबत सिनियर सिटीजन आहेत, सो ते सुद्धा एन्जॉय करतायत. मात्र ते कितपत चढू शकतात याच्याबद्दल आम्हाला शाश्वती नाही. हाय, से हाय. हाय हाय कर ना मला. ही आमची गाडी आली आहे. नमस्कार मंडळी, मी पूजा ढेरिंगे आणि आज आपण निघालोय अष्टविनायक यात्रेला. शनिवारच्या पहाटे आम्ही निघालोय अष्टविनायकाच्या पहिल्या मोरेश्वर या गणपतीकडे. या यात्रेमध्ये मी तुम्हाला अष्टविनायकाचे 8 गणपती हे आम्ही कसे फिरलेत आणि त्याबरोबर आम्हाला यासाठी किती वेळ लागला हे डिटेलमध्ये दाखवणार आहे. त्याचबरोबर याचं बजेट किती होतं आणि आम्ही ज्या रूममध्ये राहिलो ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. हे ते मेंबर ज्यांना मीटिंग होते, ही पूर्वतयारी आहे त्यांची. घे लाजू नको. पुढल्या वर्षी म्हणणार आहे दोन्हीकडचे बी केलं पाहिजे. तिकडनं बी केलं, इकडनं बी केलं आणि इकडनं जास्त झाली तिकडनं 1 वर्ष. आम्ही सह्याद्रीच्या पाऊलवाटा या संस्थेतर्फे अष्टविनायक यात्रेचं नियोजन केलं आणि त्यानुसार आम्ही शनिवारच्या पहाटे कात्रज चौकातून मोरगावच्या गणपतीसाठी निघालो, ज्याच्यासाठी आम्हाला पुण्याहून 2 तासाचं अंतर पार करायचं होतं. तर मित्रांनो, आपण मोरेश्वर किंवा ज्याला मोरगावचा गणपती असंही म्हटलं जातं त्या पहिल्या अष्टविनायकपासून सुरुवात करतोय आणि इथे सकाळी सकाळी पोहोचलो आपण. खूप भारी वातावरण आहे, अगदी शांतता आहे आणि पहिला गणपती असल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भारी तेज आहे. असे आम्ही 10 ते 12 जण या ट्रिपसाठी आलोय. अष्टविनायक गणपतीमधील हे सर्वात पहिलं ठिकाण बारामती तालुक्यात कर्हा नदीच्या तीरावर उत्तराभिमुख असं हे मंदिर आहे. या मंदिराच्या भोवती तटबंदी असून मंदिराला पायऱ्या असून तेथेच नगारखाना व बाजूला पायात लाडू धरलेला उंदीर आहे. पुढे 11 पायऱ्या चढून गेल्यावर एका दगडी चौथऱ्यावर मोठा, आता काळ्या पाषाणातला गणपतीकडे तोंड केलेला नंदी आहे. त्या नंदी पुढे मोठे चपटीत व दगडी असे कासव आहे. या कासवापुढे मुख्य मंदिर लागते. ते दगडी पाषाणातले असून तेथेही एक मोठा उंदीर आहे. पांडुरंग पाहिलं तर किती छान आहे. अष्टविनायक गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात डाव्या सोंडेची मयुरेश्वराची मूर्ती आहे. या मूर्तीला 3 डोळे असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. तुम्ही पाहताय प्रचंड गर्दी आहे इथे. म्हणजे सकाळची वेळ असेल तरी सुद्धा इथे जर एवढी गर्दी असेल तर हळूहळू किती गर्दी होत असावी. आणि हे सगळे अष्टविनायक यात्रेचेच यात्रेकरू दिसत आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत कुठल्याही ठिकाणाला, कुठल्याही धार्मिक ठिकाणाला काहीतरी कथा असते आणि त्याच मान्यतेनुसार पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता आणि त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपती बाप्पाची आराधना केली आणि अखेर गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे इथल्या गणपतीला मयुरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे याला मोरगाव असं म्हणतात, असे इथले गावकरी सांगतात. खरं तर अष्टविनायक यात्रेला जाताना आपल्याला अष्टविनायक या मराठी सिनेमाची आठवण झाली नाही तरच नवल. सचिन पिळगावकर आणि वंदना पंडित यांचा हा सिनेमा याने आजही आपल्या मनावर गारूड घातलेला आहे आणि त्यामुळेच अष्टविनायकातला पहिल्या गणपतीचं दर्शन घेताना आमच्या सगळ्यांच्या मनात अष्टविनायका तुझा महिमा खरा हे गाणं तितकंच जिवंत आणि ताजं राहतं.
मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ घेता येत नाही आणि त्यामुळेच आपण ज्यावेळी बाहेर येतो तेव्हा आपल्या मनात आतली मोरेश्वराची मूर्ती छाप पाडून जाते आणि तो अनुभव खूप वेगळा असतो. त्या प्रसन्न वातावरणाने आम्ही गाभाऱ्याच्या बाहेर आलो, तिथे असलेल्या तुळशी मातेचं दर्शन घेतलं आणि आजूबाजूला मी पाहू लागलो. तिथे आपल्याला नवग्रह असतील किंवा मोरया गोसावी, त्याचबरोबर चतुर्थी, श्री गुरुदेव दत्त, विघ्नहर, कल्पवृक्ष अशा विविध मूर्ती पाहायला मिळतात. गणपती बाप्पा. या देवदेवतांच्या मूर्ती इतक्या युनिक आहेत. त्या दगडामध्ये असल्यामुळे आपल्याला त्याचा एक वेगळा स्पर्श जाणवतो आणि त्याला कुठल्याही प्रकारची नाविन्य किंवा मॉडर्न टच दिलेला नाही. त्यामुळे आपला कनेक्ट खूप लवकर त्याच्याशी होतो. तर मयुरेश्वराचं मस्तपैकी दर्शन झाल्यानंतर आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबणार होतो. असं खूप वर्षापासून चाललं होतं, 2 वर्ष झालं की मला अष्टविनायकला जायचं आहे म्हणून. सो आम्ही अगोदर 2घीच जणी तयार होतो, पण हळूहळू सगळेच जण एकदम जुळून आलं आणि मग माझी ओळख सोमनाथची झाली. सो आम्ही ठरवलं की ठीक आहे, ह्या वर्षी आपण अष्टविनायकचा करूया. माझं नाव सत्यभामा डेरिंगे. मी मुलींना शिकवण्यासाठी जॉबसाठी घेऊन आले पुण्यामध्ये. मी नाशिकची. ओके. आणि ट्रिपसाठी का विचार केला ट्रिपला जायचा? असंच प्लॅन दिवस झाले घरी बसून. खूप दिवसापासून होतं. आम्ही उज्जैनला गेलो, ती ट्रीप झाली आणि मुलींना म्हटले होते आपण शेगावला जाऊ गजाननला. मग यांनी पण अष्टविनायकाची तुमचे संपर्क साधल्यामुळे ओळख झाली. आज गेली की व्यवस्थित ट्रीप म्हणजे झाली तर खूप समाधान का. पुढच्या ट्रिपा करायला खूप आनंद वाटेल. दुसरी पॅसेंजर जमा करायला बरं वाटेल. योगा अष्टविनायकला येण्यासाठी जवळचा फोन सासूबाईंना आला. सासूबाईंनी म्हणले कुठला यायचं का अष्टविनायकला? मी बोलले घरी विचारते. विचारलं बोलले मी संगीता डोंगे, मुळगाव काली आणि शेतकरी आहे. मला मनकेचा त्रास असल्यामुळे मी काही जास्त विचार करत नाही करायचा. पण सुनबाई म्हणली पहिल्या वेळेस ते सारखं विचारतं ते यायचं का, मला त्रास असल्यामुळे दरवेळेस आणि यावेळेस विचार केला जाऊच म्हणलं तिच्या. टेन्शन आलं का जीजी? लवकर आमची ज्ञानेश्वरी पांढरे, मूळची सातारा जिल्ह्यातली, राहायला पुण्यात असते. एकमेकांशी ओळख झाल्यानंतर उत्तम असा नाश्ता करून आम्ही सिद्धटेक गणपतीकडे निघालो. सगळ्यांनाच जायचं टू व्हीलर वाला बघ. योगिता आलीस का? प्रवास करताना बऱ्याचदा चिंतन होत असतं. ज्या पद्धतीने आपण रोजच्या रुटीनमध्ये असतो तेव्हा आपल्याला इतका शांत वेळ मिळत नाही. मात्र ज्यावेळी प्रवास करतो तेव्हा आजूबाजूला दिसणारे निसर्ग, त्याचबरोबर माणसं यांच्यामुळे आपण एका वेगळ्या तंद्रीत जातो आणि त्यामुळे आपल्याला एक वेगळा अनुभव येतो आणि तोच अनुभव आम्ही सगळेजण अनुभवत होतो. आत्ता आपण जातोय भीमा नदी काठून सिद्धटेक या गणपतीकडे. सिद्धटेक या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसरातील लोक सिद्धटेक असं म्हणतात. भगवान विष्णूने येथील गणेश मूर्तीची स्थापना केली. मित्रांनो, आता आपण आलोय सिद्धटेक या अष्टविनायकाच्या मंदिरात, जे की दुसरं अष्टविनायकाचं मंदिर म्हटलं जातं. मात्र तुम्ही पाहू शकता ऊन खूप आहे आणि त्यामुळे आम्ही स्कार्फ वगैरे बांधून चाललोय
आणि जसं फेब्रुवारी संपत आलाय ऊन लागतं आहे आणि हा पहिला अष्टविनायकाचा एकमेव गणपती ज्याची सोंड ही उजव्या साईडला आहे. अष्टविनायकातल्या सगळ्या गणपतीची सोंड ही डाव्या साईडला असते. सो आता आतमध्ये जर फोन अलाउड असेल तर आपल्याला ते बघता येईल. चल. मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे. गाभाऱ्यात उजव्या सोंडेची व शेंदूर लावलेली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. त्याची एक मुंडी दुमडलेली असून त्यावर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत. गाभाऱ्यातील मखर पितळाचे असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड आणि नागदेवता यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. याही मंदिरात आपल्याला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती आणि त्यामुळेच शांतपणे मस्तपैकी दर्शन करून आणि सिद्धिविनायकाच्या मूर्तीचं निरीक्षण करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आमचा पुढचा गणपती असणार होता थेऊरचा गणपती. चला तर मग. मुळा व मुठा नद्यांनी वेढलेल्या या थेऊर गावाला पूर्वी कदंब तीर्थ व चिंतामणी तीर्थ असंही म्हटलं जायचं. हाय, से हाय. हाय हाय कर ना मला. हाय, माय नेम इज ओवी. ओवी समाधान काटे म्हण. सॉरी. तिकडे सांग, तिला सांग, तिला सांग, तिला पूजा कुठे पूजा. पुणेकरांना नक्कीच थेऊरचा गणपती माहिती असणार आणि प्रत्येक पुणेकरी या गणपतीला मोठ्या श्रद्धेने जातो. या मंदिराच्या परिसरात तुम्हाला अनेक शॉपिंगची दुकानं लागतात. त्याचबरोबर इथे पार्किंगचीही उत्तम सुविधा आहे. इथे तुम्हाला अनेक फळभाज्या, पालेभाज्या काहीही खरेदी करता येतं. मात्र जेवणाची वेळ झाल्यामुळे मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही जेवण करायचं ठरवलं. कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेलं आहे. या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा आहे. तेथे शमी व मंदार वृक्ष आहे. मंदिरात प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही तत्काळ पास काढायचं ठरवलं आणि आमच्या सोबत असलेल्या सिनियर सिटीजनसाठी आम्ही 100 रुपये प्रति व्यक्ती असा पास काढला. तर गणपतींनुसार थेऊरच्या गणपतीची आख्यायिका आहे आणि त्यानुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप करून गणासुराला जन्म दिला. गणासुराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा ऋषींनी त्यांच्याजवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला पंचपक्वान्नांचं जेवण खाऊ घातलं. गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतलं. त्यावेळी दुर्गादेवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घ्यायला सांगितलं. गणपतीने गणासुराला कदंब वृक्षाखाली पराभूत केलं आणि त्याच्याकडून ते रत्न हस्तगत केलं. याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातलं आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला हा थेऊरचा गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. मंदिराच्या आवारात इतरही देवतांच्या मूर्ती आहेत. आता मात्र मस्तपैकी जेवण झालं होतं. थेऊरच्या गणपतीचं दर्शनही झालं. आता काहीतरी टाइमपास म्हणून आम्ही फुटाणे आणि चणे घ्यायचं ठरवलं आणि त्यानंतर आम्ही निघालो रांजणगावकडे श्री महागणपतीच्या दर्शनासाठी. दुपारची शांत वेळ टळून गेली होती आणि आत्ता मात्र ट्रॅफिक लागली होती. आम्हाला रांजणगावला पोहोचायला इतकी प्रचंड ट्रॅफिक लागली आणि त्यामुळेच संध्याकाळ होईपर्यंत आम्ही रांजणगावात पोहोचलो. मित्रांनो, आत्ताच आम्ही थेऊरचा गणपती केल्यानंतर आता रांजणगावसाठी इथे आलो आहे. रांजणगाव गावात आत्ता सध्या पोहोचलो आहे आणि रांजणगावच्या मे बी मंदिरात सुद्धा आपल्याला फोटोज वगैरे अलाउड नसतील. सो मी बाहेरून तुम्हाला बाकी शॉट्स दाखवेल. चला. रांजणगाव गणपतीचा परिसर बराच मोठा आहे. पार्किंगला गाडी पार्क केल्यानंतर आम्ही पायी रांजणगावच्या गणपतीकडे निघालो. इथे गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीला पाय धुवावे लागतात आणि त्यानंतर मला रांग दिसली. ही रांग पाहून तर आम्हाला वाटलं आजचा दिवस पूर्ण इथेच संपतोय की काय.
मात्र हळूहळू मंडपात गेल्यानंतर वरती चालत जाऊन आम्ही पाहिलं रांग बऱ्यापैकी पुढे गेलेली आहे आणि त्यामुळेच आम्ही रांगेत उभे राहिलो. मात्र पुढे गेल्यानंतर कळालं जिथून रांग सुरू असते तिथे पास घेतलेल्या लोकांचीही वेगळी रांग सुरू होते आणि त्यामुळेच ही रांग पुढे जायला बराच वेळ लागतो. त्यामुळे आम्हाला इथे ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास रांगेत उभे राहावं लागलं. जेजुरीला पण असंच आहे. इथे मात्र ज्येष्ठ नागरिकांना थोडासा त्रास होऊ शकतो. तुम्हाला जमणार नसेल तर पास घ्या, कारण सभामंडपातून आत गेल्यानंतर वरती जिन्याने वरती जाऊन तुम्हाला पूर्ण लाईन कंप्लीट केल्यानंतर पुढे एक वळण आहे. डाव्या हाती जे वळण येईल त्याच्या पुढे जाऊन आपल्याला गणपतीचं मंदिर लागणार आहे. त्यामुळे आपल्याला दिसतंय तितकीही सोपी रांग नसते. त्या दृष्टीने आम्ही पुढे जाऊ लागलो. मात्र संध्याकाळ झाली होती त्यामुळे परिसरात खूप जास्त शांतता होती. गणपतीची स्थापना करत नाही तर ते या महागणपतीला येऊन या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात. इथे आपल्या फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे आवारात आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिसतील त्या कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. इथलं मॅनेजमेंट खूप जास्त सोयीस्कर आणि सुटसुटीत आहे. आपल्याला इथे मस्तपैकी आरामशीर वॉशरूम मिळतात, त्याचबरोबर बसायलाही खूप जास्त जागा आहे. सो तुम्ही इथे आल्यानंतर निवांतपणे काही क्षण घालवू शकतात. रांजणगावचा महागणपती आतून जेवढं देखणं आहे तेवढंच मला त्याचं प्रवेशद्वार खूप आवडलं, कारण आतून प्रवेशद्वाराला त्यांनी अष्टविनायकांच्या मूर्ती लावलेल्या आहेत आणि रांजणगावचं प्रवेशद्वार बाहेरूनही तितकंच देखणं आहे. त्यामुळे इथे गेल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं. स्टार्ट टू एंड खूप सुंदर दर्शन होतं. रांजणगावच्या दर्शनाचा आनंद घेऊन आम्ही आता ओझरच्या गणपतीकडे निघालो होतो. सायंकाळचे 7:15 वाजले होते आणि आम्हाला पोहोचायचं होतं ओझरसाठी. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो ओझरच्या विघ्नेश्वर या गणपतीला. मात्र इथे आल्यानंतर नेमकं आता जेवण करून मुक्काम करायचा की गणपतीचं दर्शन घेऊन उद्या डायरेक्ट लेण्याद्रीसाठी निघायचं, हे आमचं डिस्कशन सुरू होतं. कारण दर्शन आत्ता होईल की नाही याची शाश्वती नव्हती. मात्र सगळ्यांमध्ये आत्ता दर्शन घेऊन आपण उद्या लेण्याद्रीसाठी पहाटे लवकर निघूया हे ठरले आणि आम्ही निघालो ओझरच्या विघ्नेश्वराकडे. अष्टविनायक गणपतीमधील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नेश्वर म्हणजेच ओझरच्या या विघ्नेश्वराची ओळख आहे. विघ्नाचे हरण करणारा विघ्नेश्वर कुकडी नदीच्या तीरावर बसलेला असून ते गणपतीचं एक जागरूक देवस्थान आहे. विघ्नेश्वर मंदिराची स्थापना सर्व देवांनी मिळून केली आणि विघ्नसुराचे पारिपत्य करण्यासाठी गणेशाने येथे अवतार धारण केले. मंदिराला दगडी तटबंदी आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचा कळस व शिखर सोन्याचा आहे आणि तो आपल्याला क्लिअरली दिसतो. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर 2 उंच दीपमाळा दिसतात. मंदिरात एकात एक अशी सभामंडपाची रचना असून प्रवेशद्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदीराची मूर्ती दिसते. देवळाच्या भिंतीवर चित्रकाम केलेलं आहे. 2 सभामंडपातून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे. गाभाऱ्यात डौलदार कमानीत बसलेली पूर्णाकृतीतील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. मूर्तीच्या 2 डोळ्यात माणके तसेच कपाळावर व बेंबीत हिरे आहेत, त्यामुळे ही मूर्ती अतिशय रेखीव आणि श्रीमंत दिसते. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळाच्या मूर्त्या आहेत. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इथे आपल्याला पाहायला मिळतो.
लाव लाव ऑरेंज ह्याच्यात लाव. आता त्याच्यात पण लावलं आणि ह्याच्यावरती चिपकायची तर कोणी पण चिपकायची. बरं लाव की लाव 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 बघू काय लाव ग प्लेन जागेवर लाव. हे बघ आणले अशा प्रकारे हसत खेळत ओझरच्या विघ्नेश्वराचं दर्शन झालं आणि आम्ही मुक्कामासाठी आमच्या रूमकडे निघालो. रूमकडे जाताना दिवसभर काय काय केलं याचा विचार ज्यावेळी केला तेव्हा ऑलमोस्ट 5 गणपती आपले कंप्लीट झाले होते आणि तेही दर्शन इतक्या सुंदर पद्धतीने झालं त्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं. कालचं दिवसभराचा थकवा निवळल्यानंतर आम्ही सकाळी रेडी झालो 6:30च्या सुमारास आणि सर्वजण निघालो लेण्याद्रीच्या गणपतीकडे. मात्र त्यापूर्वी काही वेळ इथे थांबावं असं या तलावाकडे पाहून वाटलं. इतकी शांतता आणि मागे किलबिलाट पक्ष्यांचा. अष्टविनायकाला जाताना मात्र ज्येष्ठ नागरिकांची खरी कसब लागणार होती, कारण प्रत्येकजण 50 ते 60च्या वयाच्या पुढेच होतं आणि त्यामुळे आम्हाला हे कसं मॅनेज होणार याची खूप चिंता होती. तिथे जायचं आपल्याला. ती लाईन दिसते इकडे. ओ माय गॉड, बरीच गर्दी दिसते. लांब जायचं आहे आपल्याला. तर आपण आता निघालोय. ऑलमोस्ट किती वाजले? आता वाजले 7:30. सो चांगला टायमिंग आहे. आपण निघालो. तर मित्रांनो, आपण निघालोय लेण्याद्रीसाठी. रात्री ओझरचा गणपती केला आणि त्यानंतर आता लेण्याद्रीसाठी आम्ही ही तयारी केली होती. ओझरपासून ऑलमोस्ट अर्ध्या तासाच्या अंतरावर हा गणपती आहे किंवा याला लेण्याद्रीच्या गुफा म्हटलं जातं. आणि तिथे जाता आम्ही चाललोय. आजूबाजूला इतक्या गाड्या आहेत आणि वरती गर्दीसुद्धा दिसते. सो मे बी थोडी गर्दी लागेल, पण सगळ्यांचा उत्साह कमाल आहे. आणि त्याचबरोबर आमच्यासोबत सिनियर सिटीजन आहेत, सो ते सुद्धा एन्जॉय करत आहेत. मात्र ते कितपत चढू शकतात याच्याबद्दल आम्हाला शाश्वती नाही. मात्र बघूया कुठपर्यंत सगळेजण जात आहेत आणि वरती जाऊन आम्हाला काय बघायला मिळणार आहे. सो एक्साइटेड. लेट्स गो. लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचं मंदिर आहे. ते मंदिर नाशिक फाटा, चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, जुन्नर या मार्गे 2.5 तासांच्या अंतरावर आहे. किती म्हणताय डोलीचे? 1500 रुपये रिटर्न. 1500. आणि फक्त जायचे असतील तर तेवढंच घेतात. नाही ना परत. जर तुम्ही सकाळी 8 वाजेनंतर इथे जात असाल तर तुम्हाला 25 रुपये प्रति व्यक्ती असे शुल्क आहे आणि फॉरेनर असेल तर 300 रुपये प्रति व्यक्ती असे इथलं तिकीट फी आहे. त्यामुळे आम्ही 7:30च्या दरम्यान गेल्यामुळे आम्हाला तिकीट फी नाही द्यावी लागली. लेण्याद्रीच्या पायऱ्या चढत असताना त्याच्या बाजूलाच आपल्याला फलकावर एक शिलालेख पाहायला मिळतो आणि त्यावर आपल्याला लेण्याद्री गुफा समूहाची संपूर्ण माहिती पाहायला मिळते. त्यामध्ये मी वाचलं की हे बौद्ध समूहातल्या लेण्या आहेत. जुन्नर जवळ लेण्याद्री हा लेणी असलेला पर्वत असून गिरिजात्मजाचे मंदिर डोंगरावरील 8व्या गुहेत आहे. या देवळात जाण्यासाठी ऑलमोस्ट 350 पेक्षा जास्त पायऱ्या आहेत. डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले असून ते दक्षिण दिशेला तोंड करणारे आहे. लेण्याद्रीच्या पायऱ्या खूप भक्कम आहेत, त्यामुळे तिथे काहीच अडचण येत नाही. आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला ऑलमोस्ट सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरीही ते एकदम व्यवस्थितपणे विश्रांती घेत घेत वरती जात आहेत. देव काय सोपतोय का? असं भेटल का? थकवा आला का नाही? बरं वाटतं ना. हे माझ्या सासूबाई आहेत ज्या पहिल्यांदा लेण्याद्रीवर चढतायत आणि त्या स्वतःच म्हटल्या होत्या की माझ्याच्याने होणार नाही, पण त्यांनी प्रयत्न केलाय. सो आतापर्यंत इथपर्यंत तर आलोय. 70% आमचं ऑलमोस्ट चढणं झालंय.
इथे माकडांचा खूप सुळसुळाट आहे, त्यामुळे इथे माकडे पाहण्यात आणि त्यांची जी चाललेली गमती आहेत त्या पाहण्यात खरी मजा येते. मात्र तुमचं सामान किंवा पिशवीतही काही असेल तर ते एकदम व्यवस्थित ठेवा, झाकून ठेवा, जेणेकरून त्यांना दिसणार नाही. कारण इथे त्यांना जेही काही दिसेल, मोबाईलही असेल तेही ओढले जातात. सो त्याची काळजी घ्या, ते डायरेक्ट झडप घालतात. तसेच जर तुम्ही डोलीने जात असाल तर तुम्हाला या मार्गे वरती नेलं जातं आणि तुम्हाला मे बी जवळून दर्शन दिलं जातं. त्यामुळे ही रांग तुमची स्किप होते, ती सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. मात्र डोलीसाठी तुम्हाला 1500 रुपये द्यावे लागतात, हेही तेवढंच महत्त्वाचं. हा गर्दीचा महापूर पाहून तुम्हालाही वाटलं असेल आमचं दर्शन झालं की नाही. मात्र ही रांग सोडल्यानंतर आपल्याला याच्याही मागे असलेली मोठी रांग सोडायची होती आणि त्यानंतर हळूहळू या मुख्य गेटने आत जायचं होतं. तोपर्यंत मात्र आम्ही माकडांच्या गमती पाहत बसलो, एकमेकांशी गप्पा मारल्या आणि हळूहळू रांग पुढे सरकली आणि त्यानंतर आम्ही मुख्य द्वारात प्रवेश केला. आपल्याला वाटत असतं आपण रांगेतून सुटलो, याचा अर्थ मागे काहीच गर्दी नाही. मात्र लांबवर पाहिलं तर याच्याही डबल रांग झाली होती आणि त्याच्यामुळे आमचा स्ट्रेस अजूनच वाढत होता. मात्र आम्ही पुढे चाललो होतो. भारी मजा येत होती. या लेण्यांची इथलं डिटेलिंग पाहताना एक वेगळं फिलिंग होतं, कारण जुन्या ऐतिहासिक गोष्टी पाहताना आपल्याला तो इतिहास जगता येतोय, ही खूप सुंदर भावना असते. गिरिजात्मज गणपतीच्या मंदिराच्या बाहेर आम्ही होतो आणि या गुहेत असलेल्या या पूर्ण दगडी गाभाऱ्याच्या बाहेर जी फिलिंग होती ती खूप वेगळी होती. आणि आतमध्ये जेव्हा आम्ही प्रवेश केला ती भावना शब्दात वर्णन नाही करणं इतकी सुंदर होती. कारण आतमध्ये गेल्यानंतर खूप थंड वाटतं आणि लांबूनच आपण गणेशाच्या त्या मूर्तीकडे एकरूप होतो. ते तुमचं शिक्क्याला बंद केलंय माहिती. हे काय बंद आहे, लॉक आहे. आम्ही दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथे थांबलो तर काय लक असावं की आम्हाला तिथे आरती करायचीही संधी मिळाली. आणि यालाच बरेच जण तुम्ही नशीबवान आहात असंही म्हणतात आणि तोच अनुभव आम्हाला आला. या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केल्याच्या आख्यायिका आहेत. इथे ज्यावेळी दर्शन झालं तेव्हा आम्ही या गुफा समूहांचं दर्शन किंवा एक भेट घेण्याचं ठरवलं. इथे अजिबात तुम्हाला कसलीही धूळ दिसणार नाही किंवा अजिबात याची मोडतोड झालेली नाही. वाव, काय सुंदर लेण्यात. पण मुद्दा हा आहे की इथे इतिहासच नाही लिहिला. हा वाव, हे काय नेमकं काहीतरी तर त्यांनी लिहिलेलं पाहिजे होतं ग. इथून जाऊ पाहू. आयो, हा बसले मी खरं तर या हॉलमधून आले. मजा येते असं काहीतरी करायला. वा, नशिबी ते कबूतर वगैरे नाही आलेत. लेण्याद्रीचं निरीक्षण करताना मला इथल्या भाविकांमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा नवीन कपल असतील ते दिसले आणि त्याच्यामुळे इथे येण्याची संख्या खूप जास्त आहे. अष्टविनायक यात्रेकरू सुद्धा याला खूप जास्त प्राधान्य देतात आणि त्यामुळे इथे नेहमीच गर्दी असते असे इथले लोक सांगतात.
चला 50 रुपये 50. लेण्याद्रीवरून खाली उतरायला आम्हाला 9:30 वाजलेत. म्हणजे आमचं ऑलमोस्ट 2 तास लेण्याद्रीवर गेले आणि त्यानंतर आम्ही महाडच्या गणपतीसाठी निघणार होतो. मात्र या दरम्यान नाश्ता करायचं आमचं ठरलं आणि त्यामुळे नाश्त्याची ठिकाणं पाहत आम्ही महाडच्या दिशेने निघालो होतो. रस्त्यात नाश्ता करून आम्ही वळणावळणाचा रस्ता पार करून महाडला 2:30 वाजता पोहोचलो. महाडच्या गणपतीच्या इथे आपल्याला बाहेर दिसते तेवढीच नाही तर आतमध्येही प्रचंड मोठी रांग होती. त्यामुळे आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला वाटलं की लवकर रांग संपेल. मात्र आतमध्ये ज्यावेळी गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा एक वेगळी मोठी रांग सुरू होते. आणि हा सगळ्यात जास्त चिंता करण्याचा आणि वेळखाऊ विषय होता इथे. आणि इथे तरुणाईंचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. मात्र जे आपल्यासोबत सिनियर सिटीजन आले होते त्यांचं ऑलरेडी प्रवास जास्त झाला होता आणि त्याचबरोबर त्यांना चालायचंही होतं, या रांगेत उभं राहायचं होतं. मात्र गणेशावर श्रद्धा असेल तर काहीही अशक्य नाही हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं आणि ते आमच्यापेक्षा जास्त उत्साही वाटत होते. रांगेतून पुढे सरकत असताना आम्हाला उजव्या बाजूला ग्रामीण मंदिर महड ही ग्रामदेवता लागली. इथल्या लोकांची या दैवतावर खूप जास्त श्रद्धा आहे आणि अनेक जण या मंदिरात जो गणपती आहे त्याला खूप जास्त मानतात आणि त्यामुळे पहिले या मंदिराचं दर्शन आणि या गणेशाचं दर्शन घेऊन लोक पुढे जातात. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच मूषकाचं दर्शन होतं आणि त्यानंतर पुढे सरकत असताना आपल्याला श्री गणेशाची अजून एक शेंद्री रंगाची मूर्ती लागते. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला विष्णूची मूर्ती बाहेरच काळ्या पाषाणात दिसते. तिथूनच बाजूला आपण ज्यावेळी जातो तेव्हा शिवलिंगाचंही दर्शन घेता येतं. त्यानंतर रांग पुढे जाते आणि आपण मुख्य मंदिरात जातो. महडच्या गणपतीचं सुंदरपणे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो पालीच्या गणपतीकडे म्हणजेच श्री बल्लाळेश्वराकडे. रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात अंबा नदीच्या सानिध्यात स्वयंभू असलेलं बल्लाळेश्वराचं मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सूर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणं या मूर्तीवर पडतात. बल्लाळेश्वराकडे जाण्यापूर्वी आपल्याला धुंडी विनायकचं दर्शन घ्यावं लागतं. इथे लिहिलेलं सुद्धा आहे की परंपरेनुसार प्रथम श्री धुंडी विनायक यांचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर बल्लाळेश्वराकडे जायचं. तुलनेने आत्तापर्यंत जेवढ्या गणपतींना आम्ही गेलो त्या प्रत्येक अष्टविनायकाला प्रचंड गर्दी होती. मात्र बल्लाळेश्वर एकदम शांत होता. इथे आल्यानंतर आम्हाला खरंच खूप निवांत वाटलं आणि रांगही इतकी मोठी नसल्यामुळे थकवा जाणवला नाही. मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला 8 खांब आहेत. इतर अष्टविनायकांच्या तुलनेत बल्लाळेश्वराची रचना खूप वेगळी होती. रांगेतून पुढे आल्यानंतर आपल्याला खोप्यामध्ये सुधागड असेल किंवा टेकड्या असतील किंवा जुने मंदिर असेल याचे वेगवेगळे रेफरन्सेस दिसत होते. इथे लावलेल्या फोटोमधून भक्त ज्यावेळी पुढे जात असतील तेव्हा त्यांना इथल्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज येईल आणि त्या विचाराने इथे फोटोज लावलेले असावेत असा माझा अंदाज आहे. आणि अखेर पालीच्या बल्लाळेश्वराचंही दर्शन झालं आणि अष्टविनायक यात्रा सुफळ संपन्न झाली. या यात्रेला आम्हाला एकूण खर्च 3000 रुपये प्रत्येकी आला. कारण 2 वेळचं जेवण, सकाळचा नाश्ता, मुक्काम आणि दुसऱ्या दिवशीही दुपारचं जेवण प्लस नाश्ता अशा हेतूने हे नियोजन केलेलं होतं आणि त्यामुळे हे आम्हाला खूप रिझनेबल वाटलं. त्याचबरोबर आमच्यासोबत आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अजिबात कुठलाही त्रास झाला नाही आणि ती काळजी घेऊन इथे ही ट्रिप आयोजित झाली आणि त्यानुसार ती पूर्णही झाली. त्यामुळे आम्ही सगळे खूप खुश होतो. जर तुम्हाला यांच्यातर्फे ट्रिप करायची असेल तर स्वराज्याच्या पाऊलवाटा यांचा नंबर मी खाली देते आणि त्यांना तुम्ही संपर्क करून ही ट्रिप आयोजित करू शकतात.
त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इथेच संपतोय. पुन्हा भेटूया नव्या भटकंतीसह नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून्ड.